वंशाचा दिवा हवाय मला, वंशाचा दिवा. अरे काय काय स्वप्न बघितली होती आम्ही, हे असं कसं काय घडलं? मुलगी झालीच कशी? आमचं नशीब असं कसं काय फुटकंय? कुणाचा शाप लागलाय आमच्या या गाडी पाठी? अरे आलात तुम्ही? काय काय झालं भावनाला? मुलगी झाली. अरे वा, मुलगी वा. मग तर मिठाई वाटायला पाहिजे पप्पा. यांना आत्ता हलवायला फोन करतो, 20-25 किलो मिठाई मागूनच घेतो. ए आदिराज, त्यापेक्षा मेडिकलचं दुकान उघडाय काय बघ आणि फोन करून विष मागव माझ्यासाठी. हो, तुम्ही काय बघत उभा राहिलाय? कसा कोरडा पडलाय आमचा. पाणी घेऊन ये आमच्यासाठी. नाही संपत, ही बाई ज्या दिवशी आपल्या या घरात आली ना, त्या दिवसापासून फक्त आणि फक्त अपशकूनच पदरात टाकले. वाटलं होतं वंशाचा दिवा देईल ही, पण नाही, तेही जमलं नाही या बाईला. भावनाचा काय दोष आहे आई हात? एक तर देवाने मुलीच्या रूपात आपल्याला आशीर्वाद दिलाय, आपण तो स्वीकारायला हवा ना. तिथे भावना जगण्या मरण्याशी झगडते. खरं तर डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की इथे थांबू नका, गर्दी करू नका म्हणून. नाहीतर सिद्धू आणि भावनाला खरं तर आपण तिथे थांबून आधार द्यायला हवा होता. छान. आपल्या वंशाला दिवा दिला नाही तिनं, आता तिथं जायची गरजच काय आपल्याला? पण आई ही पोरगी जन्माला आल्या आल्या आमच्या आईला संकटात धाडलं. आता आमचं काय होणार आहे कोणास ठाऊक. त्या गुरुजींनी भाकीत केलं होतं. या बाळाच्या पायगुणाने घरात मृत्यू होणार आहे. त्याच वेळेला सिद्धू आणि भावनाने हे मूल जन्माला यायला नको होतं, हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. आई, मला आधी सांग, सिद्धू कसं आहे? अगं तो हॉस्पिटलमध्ये, आपली गरज आहे त्याला. ए राज, तुला काय एवढा फूक आलाय त्या भावनाचा आणि तिच्या मुलीचा? त्या सिद्धिराजला तिची गरज आहे, त्याचं तो बघून घेईल. तू आधी स्वतःच्या घराचा विचार कर, समजलं? संपत, कोणीही हॉस्पिटलमध्ये जाणार नाही. अपशकुनी मुलीचं तोंड पकडायची कोणालाही गरज नाही. वंशाचा दिवा मिळण्याची एक संधी हुकली आहे आपली. आता मी गप्प बसणार नाही. ओ सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील, घ्या सगळी सूत्र आपल्या हातात घ्या. नाही संपत, रेणुका, आता यापुढे मी कुणाच्याही मनाचा विचार करणार नाही. गाडे पाटील घराण्याचा वंश कसा वाढेल हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि त्यासाठी मी काय वाटेल ते करेन. आता बघाच गाडे पाटील घराण्याची ही सुलक्षणा काय करू शकते. अरे भूक लागली आहे, काही आहे की काय चाललंय या घरात? इथे आई देवदेव करत बसलीये, ही आजी जपाची माळ उडते आणि त्या सिंचनाला पापाच्या परीला काही येत पण नाही. इथे मला भूक लागली आहे. अरे स्वतःपुरतं तरी शिजवता आलं असतं तरी सांगितलं असतं हिला. मला भूक लागली आहे त्याचं काय नाही. अरे तिकडे फ्लॅटवर जेवणाचे वांदे होत होते म्हणून इकडे यायचं ठरवलं, तर इकडे येऊन या एवढ्या मोठ्या घरात पण हेच हाल, जेवायलाच नाही.
आता जेवायला नाही तर काहीतरी बाहेरून पैसे देऊन मागवा. हे त्यापेक्षा उपाशी राहीन मी. नाही, या दगडातल्या देवाला जेवण घालतील, पण इथे हा जिवंत माणूस उभा आहे, त्याच्या जेवणाचं कोणाला काही पडलेलं नाहीये. आणि ही एक उपरी घरात येऊन बसली आहे. घरातल्या बाकी कोणाला जेवण नसेल दिलं तरी हिला दिलं असणार. हिलाच विचारतो. आनंदी बाळा, जेवलीस का उपाशीच आहेस अजून? नाही संतोष मामा, मी जेवले. मामा बोलू नकोस, मी तुझा मामा नाहीये. बरोबर, काय जेवलीयस? मी दुपारची राहिलेली पोळी आणि आजीने मला शिकरण बनवून दिलं होतं. हा, म्हणजे फ्रीज मध्ये काहीतरी असू शकतं. फ्रीज मध्ये बघतो, तू बस. फ्रीज मध्ये पण साधं काही नाहीये, दूध नाहीये साधं फ्रीज मध्ये. आले. वीणा, काय ग, भावना कशी आहे? आजी बरी आहे भावना? हे ते राहू दे सगळं. पहिलं पटकन खिचडी लाव, भूक लागली आहे सगळ्यांना. मला तर भरपूर लागले. लाव. संतोष दादा, बस कर. काय चाललंय तुझं? इथे वेळ काय, प्रसंग काय? तिथे भावना द्यायची काय अवस्था आहे माहितीये तुला? आणि तुला खिचडी खायची. घ्या, तिथे भावनाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, तो सगळ्यांना दिसतोय, पण मला इथे भूक लागली आहे त्याचं काय नाही. हा, म्हणजे मी पण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन कोमात जाईल तेव्हा तुम्हाला माझी किंमत कळेल, तेव्हा मला भूक लागलेल्याचं कळेल, तेव्हा बनवाल माझ्यासाठी जेवण. अरे भूक लागली आहे कधीपासून सांगतोय. काय यार, आलिया भोगासी असावे सादर. बाळा, असं काय बघताय टुकुर टुकुर माझ्याकडे? अरे, तुला माहिती आहे तू कोण आहे? नाही माहित. कसं माहित असणार ना? मग मी सांगू का कोण आहे तू? ती कुचकी भावना नाही का? ती आणि सिद्धिराज गाडे पाटील यांचा राजकुमार आहेस तू. गाडे पाटील घराण्याचा खरा वंश असतो, बरोबर की नाही? हो, खरा वंश तूच आहे. आणि आता मी काय करणार आहे तुझ्यासोबत माहिती आहे तुला? त्या सिद्धू भावनाच्या प्रेमाची निशाणी, आणि ही मी निशाणी संपून टाकणार आहे आता. चालेल ना बाळा? आता हा प्रश्न मी तुला कसा विचारणार, कारण हेच तुझं भविष्य आहे जे मी ठरवलंय.